जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। इल्म बांटते फिरते हैं वो सूरज की तरह, जब वो डूबते हैं तो सितारे जन्म देते हैं। चमन के किरदार से आती हो सदाकत की महक, इनकी तदरीस से पत्थर भी पिघल सकते हैं। अब उसको खो रहा हूं बड़े इश्तियाक से, वो जिसको ढूंढने में जमाने लगे मुझे। हम मेहमान नहीं रौनक महफिल थे, सदियों याद रखेंगे लोग आया था। अल्लाह हाफिज़। इल्म बांटते फिरते हैं वो सूरज की तरह, जब वो डूबते हैं तो सितारे जन्म लेते हैं। सेवानिवृत्त शिक्षक सरदार हुसेन बाशा नदाफ यांच्या गौरव सोहळ्यात त्यांचे सहकारी शिक्षक शाहनवाज शेख यांनी सादर केलेल्या या शायरीने संपूर्ण सभागृह क्षणभर स्तब्ध झाले। खरंच शिक्षक कधीच निवृत्त होत नाही, तो फक्त वर्गखोलीपासून दूर जातो, पण त्याच्या ज्ञानाच्या प्रकाशातून घडलेले विद्यार्थी समाजात ताऱ्यांप्रमाणे तेजाने झळकत राहतात। दी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीज उर्दू हायस्कूलमध्ये तब्बल 27 वर्षे ज्ञानदानाची अखंड सेवा बजावल्यानंतर ज्येष्ठ शिक्षक श्री सरदार हुसेन बाशा नदाफ हे सेवानिवृत्त झाले। त्यांच्या सेवापूर्ती निमित्त 1 ऑगस्ट 2026 रोजी दी प्रोग्रेसिव्ह उर्दू हायस्कूलमध्ये तसेच 2 ऑगस्ट रोजी गुलाम पहलवान फंक्शन हॉल येथे मित्र परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेला सपत्नीक सेवापूर्ती गौरव सोहळा अत्यंत भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना मराठी विषय सहज, सोप्या आणि प्रभावी पद्धतीने शिकवणे हे आव्हानात्मक कार्य मानले जाते। मात्र आपल्या अभ्यासपूर्ण अध्यापन शैली, संयम, विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम आणि विषयावरील प्रभुत्व यांच्या बळावर सरदार नदाफ यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या मनात मराठी भाषेची गोडी निर्माण केली। प्रामाणिक, मितभाषी, शिस्तप्रिय आणि सर्व गुणसंपन्न शिक्षक अशी त्यांची ओळख राहिली। त्यामुळे त्यांच्या निरोप समारंभात अनेकांचे डोळे पाणावले आणि शाळेतील वातावरण भावनांनी भारावून गेले। मराठी आणि हिंदी विषयात MA BEd अशी उच्च शैक्षणिक पात्रता असलेले सरदार नदाफ यांचे मूळ गाव तुळजापूर तालुक्यातील केशेगाव। अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला। आई वडील अशिक्षित, परंतु शिक्षण हेच जीवन बदलू शकते या विश्वासातून त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले। प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणारे सरदार नदाफ यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला। शिक्षक म्हणून कार्य करत असताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या। महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे सोलापूर शहर अध्यक्ष, सोलापूर शहर माध्यमिक पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन, सोलापूर जिल्हा मराठी विषय संघटनेचे माजी सचिव, SSC बोर्ड पुणे येथे 12 वर्षे नियामक आणि 2 वर्षे मुख्य नियामक म्हणून जबाबदारी, सोलापूर शहर हिंदी संघाचे सल्लागार, मंसुरी नदाफ पिंजारी जमियतचे सोलापूर जिल्हा महासचिव तसेच नदाफ नागरी पतसंस्थेचे सल्लागार म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले। दी प्रोग्रेसिव्ह उर्दू हायस्कूलमध्ये झालेल्या निरोप समारंभात मुख्याध्यापक अब्दुल गफूर सगरी यांनी नदाफ यांच्या कार्याचा गौरव करत असताना सरदार नदाफ यांनी शिक्षक म्हणून केवळ ज्ञानदान केले नाही, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण केली। त्यांची उणीव शाळेला कायम जाणवत राहील असे सांगितले। पर्यवेक्षिका सादिका बारागजी मॅडम यांनी त्यांच्या साधेपणा, शिस्त आणि सहकार्यशील स्वभावाचे कौतुक केले। ग्रंथपाल जाफर बांगी यांनीही त्यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले। 2 ऑगस्ट रोजी गुलाम पहलवान फंक्शन हॉल येथे मित्र परिवारातर्फे आयोजित भव्य सेवापूर्ती गौरव सोहळ्यास आमदार विजयकुमार देशमुख, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय सावंत, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुरहान, RPIचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, डॉक्टर इब्राहिम नदाफ, केशेगावचे सरपंच मल्लीनाथ गावडे, फैज इनामदार, मुख्याध्यापक अब्दुल गफूर सगरी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाजी KB नदाफ हे होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुनाथ वांगीकर यांनी केले। त्यांनी सरदार नदाफ यांना अजातशत्रू व्यक्तिमत्व असे संबोधत शिक्षक चळवळ, सामाजिक कार्य आणि आमदार दत्तात्रय सावंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विविध आंदोलनातील त्यांच्या योगदानाच्या आठवणींना उजाळा दिला। या सोहळ्यातील सर्वाधिक हृदयस्पर्शी क्षण म्हणजे सरदार नदाफ यांच्या आई वडिलांची उपस्थिती। आपल्या मुलाचा होत असलेला भव्य गौरव प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहताना त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। आई मंचावर आल्या, मात्र वृद्धापकाळामुळे वडिलांना मंचावरील पायऱ्या चढणे अशक्य झाले।
ही बाब लक्षात येताच आमदार दत्तात्रय सावंत स्वतः मंचावरून खाली उतरले आणि त्यांनी नदाफ यांच्या वडिलांचा सन्मान करून त्यांच्या प्रती आदर व्यक्त केला. आपल्या मुलाच्या कर्तृत्वाचा गौरव अनुभवताना आईवडिलांच्या चेहऱ्यावर दिसणारा अभिमान आणि आनंद हा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला. आमदार विजयकुमार देशमुख यांनी सरदार नदाफ यांच्या प्रदीर्घ, निष्ठावान आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सेवेचे कौतुक करत अशा शिक्षकांमुळे समाज घडतो आणि पिढ्या घडतात असे गौरवोद्गार काढले. आमदार दत्तात्रय सावंत यांनीही नदाफ यांच्या प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षक चळवळीतील योगदानाचा विशेष उल्लेख केला. सरदार नदाफ यांचे धाकटे बंधू इब्राहिम नदाफ यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मोठ्या भावाने कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत शिक्षण, समाजसेवा आणि प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण केल्याचे सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण कुटुंबाला प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रसंगी विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था, संघटना आणि मित्र परिवाराच्या वतीने सरदार नदाफ यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. मोठ्या संख्येने मित्रपरिवार, नातेवाईक, माजी विद्यार्थी, सहकारी शिक्षक आणि कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एजाज अहमद शेख यांनी केलं, तर सोलापूर महानगरपालिका कॅम्प शाळेचे मुख्याध्यापक हरुण बंदूकवाले सर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर आफताब नदाफ, इब्राहिम नदाफ, मोहसिन नदाफ यांच्यासह मित्रपरिवाराने विशेष परिश्रम घेतले. साधी राहणी, उच्च विचार, प्रामाणिक सेवा, विद्यार्थ्यांप्रती अपार प्रेम आणि समाजकार्यातील सक्रिय सहभाग यामुळे सरदार हुसेन बाशा नदाफ हे केवळ शिक्षक न राहता अनेक विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान ठरले आहेत. त्यांच्या सेवापूर्तीचा हा गौरव सोहळा उपस्थितांच्या स्मरणात कायम राहील अशाच भावना या प्रसंगी व्यक्त करण्यात आल्या. टूट जाऊंगा, बिखर जाऊंगा, हारूंगा नहीं, मेरी हिम्मत को जमाने की हवा जानती है. कोई लगा दे आग पानी में, हम इरादा रखते हैं. पैरों तले जमीन तो क्या, हम आसमान भी रखते हैं. अपने हाथों की लकीरों को बदल सकता हूँ मैं. खुदा ने इतनी ताकत दी है कि गिरकर फिर संभल सकता हूँ मैं. ही शायरी जणू सरदार हुसेन बाशा नदाफ यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाचेच प्रतिबिंब आहे. गरीब शेतमजुराच्या घरातून सुरू झालेला संघर्ष, शिक्षणाच्या बळावर घडलेले व्यक्तिमत्व, हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारी 27 वर्षांची अविरत सेवा आणि समाजातील मानाचे स्थान, हा त्यांचा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. सेवेतून ते निवृत्त झाले असले तरी त्यांच्या विचारांचा, संस्कारांचा आणि ज्ञानाचा वारसा अनेक पिढ्यांमध्ये कायम जिवंत राहील अशाच भावना उपस्थितांनी व्यक्त करत त्यांना कृतज्ञतापूर्वक भावपूर्ण निरोप दिला. हमारे सरदार नदाफ सर अपने 26 साल तवील तदरीसी खिदमत के बाद सुबुकदोश हो रहे हैं. ये हमारे एक बेहतरीन टीचर थे जिनका नामज़ बदल मिलना हमारे लिए बहुत ही मुश्किल काम है. बहुत ही मेहनती, कौम की दर्द रखने वाले, बच्चों का दर्द रखने वाले, दिन रात बच्चों के लिए एक करने वाले, जी जान से पढ़ाने वाले टीचर थे जो आज रिटायर हो रहे हैं. इस बात का हमें गम है, लेकिन खुशी भी इस बात की है कि सर के रिटायरमेंट से पहले सर के तमाम काम, जैसे उम्रा है, हज है, बच्चों की शादियां हैं, ये सब कुछ हो चुका है. ये उनके मेहनत का नतीजा है कि अल्लाह ताला ने उन्हें रिटायरमेंट से पहले सब कुछ, उनके जो ख्वाहिशात थे वो मुकम्मल हो चुके हैं. तो बस मैं अल्लाह ताला से दुआ करता हूँ कि अल्लाह ताला उनकी ये तमाम खिदमत को कबूल करे, उसका अजर अजीम अता करे. आज हमारे सरदार सर का अलविदाई जलसा रखा गया है. मैं यहाँ पर जो है, ये जो प्रोग्राम एक्चुअली आज का दिन हमारे लिए जो है ना, खुशी का भी है और गम का भी है. खुशी इस बात की है कि सरदार सर ने अपनी तवील खिदमत को बेहतरीन तरीके से अंजाम दिया. हम जानते हैं सब अच्छी तरह से कि सरदार सर ने जो है यहाँ पर एक गांव से आकर शहरी ज़िंदगी को अपनाकर शहर के बच्चों की जो ज़िंदगी बनाने का बहुत बड़ा रोल अंजाम दिया है. सिर्फ उन्होंने किताबी नॉलेज नहीं दिया, बल्कि बच्चों को किस तरह से जो है अपनी ज़िंदगी में जो वाक़ियात होते हैं उसके ऊपर उन्हें
कैसे अपनी ज़िंदगी जीना है, ये तरीका, ये सलीका सिखाया है। हम सब बहुत सर के शुक्रगुजार हैं कि आप इस इदारे में, हमारे स्कूल में जो है ना, अपनी अच्छी कारकर्दगी अंजाम दी है। हालांकि मैं एज ए सुपरवाइज़र मैं बहुत अच्छे तरीके से जानती हूँ और मैं बताना मुनासिब समझूंगी कि सरदार सर ने जो है अपने आखिरी दिन तक जो है अपना काम, अपने पीरियड्स लिए और साथ ही साथ जो है उन्होंने जो हमको टीचर्स के लिए लेसन नोट लिखना रहता है वो कभी एक दिन भी नागा नहीं किए। मैं सर की बहुत इस चीज़ से जो है ये कायल हो गई हूँ और हमारी जो आने वाली पीढ़ी के लिए जो है ना वो मशालेदार रहेंगे। हमारे सरदार सर हमारे हाई स्कूल के लिए, हमारे तलबा और तालिबात के लिए एक मशाले राह थे और हमारे बच्चों को उन्होंने मराठी ये सब्जेक्ट पढ़ाया है और मराठी सब्जेक्ट पढ़ाकर हमारे बच्चों में जो उर्दू मीडियम के बच्चे हैं तो उन्हें बहुत सारे चीज़ें जो मराठी में अननोन थी उनसे आगाह कराया। और हमारे हाई स्कूल एक समूह है, जिस तरह से एक ग्रुप रहता है तो हमारा एक कुंबा है, परिवार है, तो परिवार के हमारे वो सदस्य हैं। तो हमें एक अफसोस भी हो रहा है कि इस परिवार से एक सदस्य हमारा जा रहा है और खुशी इस बात की हो रही है कि वो सदस्य हमसे और जुड़ेगा और हम ये कोशिश करते हैं कि उनका ये शैक्षणिक सामाजिक कार्य, उन्होंने बहुत मेहनत से इस लगन से स्कूल में ड्यूटी की थी, तो हम स्कूल की तरफ से हमारे और ख़ासकर पूरे हेडमास्टर, टीचिंग, नॉन टीचिंग के जानिब से उनको बधाई देते हैं। सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी। लहान मुलांसाठी खास ऑफर, अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड, याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू। मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या। मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर। संपर्क 9096521330।